नमस्कार. लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. रेती सुहास भोसले दिग्दर्शित या चित्रपटामध्ये वाळू माफियांचं राजकारण, दहशतवाद, माइंड गेम, प्रेशर गेम, इमोशन आणि रस्सीखेच या सगळ्याचं दर्शन घडतं. चित्रपटाला सलग असं कथानक नाही आहे, परंतु नाशिक जिल्ह्यात हे कथानक घडतं. ते कसं घडतं, त्याला जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ते एकत्र येतात. एक प्रामाणिक तहसीलदार आहे, एक प्रामाणिक समाजसुधारक आहे, परंतु त्याच वेळेला महसूल मंत्र्याची महत्त्वाकांक्षा, त्याला असणारी बिल्डरची साथ आणि वाळू चोरी प्रकरण, ह्या सगळ्यांची गुंफण म्हणजे हा चित्रपट आहे. चित्रपट काही वेळेला आपल्याला सुन्न करून टाकतो. आपल्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या तलावातील रेती कशा प्रकारे चोरी केली जाते आणि त्यामागे कशा पद्धतीचा माइंड गेम आहे आणि त्यासाठी कसे बळी दिले जातात, एकमेकांचा कसा काटा काढला जातो, या सगळ्याचं चित्रण या रेतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तरी एक असं वाटतं की ह्या चित्रपटाच्या पटकथेवर जर थोडा अधिक अभ्यास केला असता, मेहनत घेतली असती, तर हा चित्रपट अधिक स्फोटक झाला असता. तरी देखील एक भीती होती, अतिस्फोटक चित्रपटाला सेन्सॉरनी पूर्ण मान्यता दिली असती का. कारण हा चित्रपट काही काही ठिकाणी थेट भाष्य करतो, काही संदर्भ रोखठोकपणे आपल्यासमोर येतात. कारण आपल्याला अशी भीती वाटते की आपल्या भोवतीच्या जगतामध्ये इतका दहशतवाद पसरलेला आहे की काय, आणि रेतीमागचं राजकारण, वेळू माफियांचा दहशतवाद, आणि ह्यामध्ये प्रत्येकाची आपली एक खेळी. मग त्यामध्ये उपग्रह वाहिन्यांचीही इंटरेस्ट असतात आणि अन्यही काही इंटरेस्ट असतात. या सगळ्याची गुंफण आपल्याला रेतीमध्ये पाहायला मिळते. या चित्रपटातील एक गमतीची बाजू म्हणजे या चित्रपटातील सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय. उल्लेख करायला पाहिजे तो किशोर कदम आणि चिन्मय मांडलेकर या दोन सख्या भावांचा. ते कशा पद्धतीने रेती चोरीचे गणित आखतात ते फार बघण्यासारखं आहे. त्याशिवाय या चित्रपटामध्ये सुहास पळशीकर आहे, विद्याधर जोशी आहे, संजय खापरे आहे, अशा अनेक छोट्या मोठ्या व्यक्तिरेखांचा मला चित्रपट बनलाय. गायत्री सोनमलाही चिन्मय मांडलेकरच्या प्रेयसीची भूमिका मिळालेली आहे. चिन्मय आणि किशोर कदम हे ट्रक ड्रायव्हरही आहेत आणि ते करताना ते कशा पद्धतीने बाकीच्या गोष्टी करतात. आणि या सगळ्यांवर कळस म्हणजे शशांक शेंडे. शशांक शेंडे ह्यामध्ये पूर्णपणे अत्यंत क्रूर अशा रूपामध्ये आपल्याला दिसतात आणि तो त्यांचा दहशतवाद त्यांच्या व्यक्तिमत्वाला पुरेसा साजेसा असा ठरलेला आहे. चित्रपट आपण पाहावा, त्यामुळे आपल्याला रेती माफियांची गणितं कशी चालतात याचा एक प्रत्यय येतो. चित्रपटामध्ये गीतसंगीताला थोडासा वाव आहे. या चित्रपटाला 3 गुण. रेतीबरोबरच वृंदावन आणि सल हे 2 आणखी मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटसृष्टीतील घडामोडी, इव्हेंट्स, ग्लॅमर आणि न्यूज यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा.